हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जे प्रीवियस इयरचा डीआयचा पेपर आहे तो घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता जे महाराष्ट्रामध्ये डीआयची भरती आहे त्यामध्ये मित्रांनो एक्सपिरियन्सची अट नाहीये किंवा तो एक्सपिरियन्स रद्द केलेला आहे। म्हणजे तुम्ही जे बी फार्म स्टुडंट जे पण असतील ते सर्व एलिजिबल आहेत डीआयच्या पोस्टसाठी मित्रांनो। तर ते फॉर्म पण लवकरच येतील। आता तर मित्रांनो, ही जी स्टडी स्टार्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे। तर स्टडी स्टार्ट करायची म्हणल्यास मित्रांनो तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की कशा टाइपचे क्वेश्चन हे डीआयच्या एक्झाम मध्ये विचारतात मित्रांनो। तर त्यासाठी मित्रांनो मी प्रीवियस इयरचा जो पेपर झालेला आहे तो घेऊन आलेलो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो। तर इथे बघा, औषध निरीक्षक अन्न गट ब, औषध प्रशासन गट ब, जे ह्या गट ब मध्ये आपली औषध जे डीआयची आहे भरती ती येते। औषध निरीक्षक असं मराठीत डीआयला म्हणतात मित्रांनो। तर हे परीक्षेची तारीख किती आहे मित्रांनो? 21/2/2016। 2016 मध्ये जो एमपीएससी थ्रू घेतलेला डीआयचा पेपर होता तर तो हा आणि एमपीएससी थ्रूच आपला डीआयचा पेपर होतो मित्रांनो। तर चला आपण स्टार्ट करू या व्हिडिओमध्ये की कशा टाइपचे क्वेश्चन आहेत आणि त्यावरून तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, म्हणजे कोणते क्वेश्चन तुम्हाला करावे लागतील, त्याची हार्डनेस कशी असेल, तर ह्याचे सर्व आन्सर या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत मित्रांनो। तर इथे बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय आहे? HIV AIDS is diagnosed by some specific test. Identify which among the following tests are used. तर मित्रांनो, HIV AIDS हा कोणत्या टेस्टने डायग्नोस होतो? सिंपल क्वेश्चन आहे। इथे बघा, ऑप्शन ए इलिसा। तर मित्रांनो ही पण टेस्ट यूज होते HIV एड्स ला डिटेक्ट करण्यासाठी। ऑप्शन सेकंड बघा, DNA PCR बाय एम्प्लिफिकेशन, तर ही पण यूज होतो। ऑप्शन थर्ड वेस्टर्न ब्लॉट, तर ही पण होते मित्रांनो। तर इथे मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ते 4 नंबरला ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबो, हे करेक्ट असणार आहे कारण ह्या तिन्ही टेस्ट यूज होतात डायग्नोस करण्यासाठी। नंतरचा क्वेश्चन बघू मित्रांनो, व्हॉट इज द अँटीडोट फॉर लीड पॉइझनिंग? तर मित्रांनो लीड पॉइझनिंग जर झालेली असेल तर त्या सिच्युएशन मध्ये कोणता अँटीडोट यूज करणार? आता इथे ऑप्शन ए बघा, डायमरकॅप्टोससिनेटिक ऍसिड, ऑप्शन ए। ऑप्शन 2 बघा, फिजिओस्टॅगमिन, ऑप्शन 3 फ्रेमझोल आणि ऑप्शन 4 आहे अट्रॉपिन। तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 जे दिलेलं आहे, डायमरकॅप्टोससिनेटिक ऍसिड यूज्ड इन सिच्युएशन ऑफ लीड पॉइझनिंग। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग नॉट यूज्ड ॲट टायकोलायटिक? तर मित्रांनो ह्याच्यामध्ये कोणता ड्रग टायकोलायटिक म्हणून यूज नाही होणार? आता खाली दिलेले ड्रग आहेत त्याच्यापैकी नॉट म्हणलेले, तर मित्रांनो हे लक्षात घेणे, क्वेश्चन पण व्यवस्थित रीड केले, नॉट हा खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? तर ऑप्शन ए बघा, रेट्रोडिन, हे नाही येणार करेक्ट। ऑप्शन 2 बघा मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट, हे टोकोलायटिक ड्रग आहे। ऑप्शन 3 बघा, निपिडिपिन, हे पण मित्रांनो टोकोलायटिक ड्रग आहे। तर मित्रांनो याचा करेक्ट जर आन्सर कोणता असेल तर ते असणार आहे मित्रांनो ऑप्शन 4 आर्गोटामाइन। इर्गोटामाइन हे जे आहे हे करेक्ट आन्सर, हे नॉट टॅकोलायटिक ड्रग आहे। नंतरचा क्वेश्चन बघू मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4। क्वेश्चन नंबर जे 4 आहे ते क्लासिफिकेशन वर विचारलेलं आहे मित्रांनो। कशाच्या? हे बघ, क्वेश्चन नंबर 4, NSAIDs। NSAIDs हे काय असतात? नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स। जे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आहेत त्याच्यामध्ये बघा, ऑप्शन ए आयबुप्रोफेन, ऑप्शन 2 जे आहे ते आहे नायप्रोक्झेन, ऑप्शन 3 आहे ऑक्सॅप्रोझोसिन आणि ऑप्शन 4 आहे प्रॉक्झिकॅम। तर मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर इथे पण नॉट प्रोपॅनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह विचारलेलं। तर आयबुप्रोफेन, नायप्रोक्झेन हे काय असते मित्रांनो? प्रोपॅनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह आहेत, म्हणून इथे करेक्ट जे आन्सर आहे ते असणार आहे
प्रॉक्सी कॅम ऑप्शन 4 जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. आणि तुम्हाला मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करत आहे किंवा स्टडी करत आहे ड्रग इन्स्पेक्टर या एक्झामसाठी, तर तुम्हाला ते प्रोपॅनिक ऍसिड डेरिव्हेटिव्ह हे क्लासिफिकेशन पार्ट असणं तर गरजेचंच आहे, पण त्याच्यामध्ये कोणतं नाही येणार आहे, सायमल्टेनियसली जे क्लासिफिकेशन असतील ते पण माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून हे क्वेश्चन बघून तुम्ही कशा टाईपचे प्रिपेअर करत आहात, MCQ क्वेश्चन कसे करत आहात ते बघणं खूप गरजेचं आहे. आता इथे बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन, which anticoagulant is produced by mast cell and basophils. तर मित्रांनो खालीलपैकी कोणता अँटीकोॲग्युलंट जे आहे ते प्रोड्यूस होतं मास्ट सेल आणि बॅसोफिल थ्रू. तर एक बघा हेपॅरिन आहे, दुसरा आहे पोस्टाग्लॅन्डिन, थर्ड आहे हिस्टिडिन आणि फोर्थ आहे विटॅमिन के. तर मित्रांनो इथे करेक्ट आन्सर आहे एक हेपॅरिन. हेपॅरिन जे आहे ते मित्रांनो अँटीकोॲग्युलंट कुठून प्रोड्यूस होतो, मास्ट सेल अँड बॅसोफिल्स, म्हणून ऑप्शन 1 करेक्ट आहे. नंतरचा क्वेश्चन बघू मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6, अंडर विच रूल ऑफ ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड रूल 1945 लायसन्स फॉर ब्लड बँक आर इश्यूड. तर मित्रांनो जे काही रूल आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 ऍक्ट आहे आणि रूल जे आहे ते 1945. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ब्लड बँक जे लायसन इश्यू होतं तर ते कोणत्या रूल नुसार होतं. ऑप्शन ए 122G, 122A, 160B, 150B. तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 122G. ह्याच्या थ्रू काय होतं मित्रांनो, ब्लड लायसन इश्यू होतो, ब्लड बँकचे जे लायसन आहेत ते इश्यू होतो मित्रांनो, म्हणून करेक्ट आन्सर आहे एक. नेक्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. तर मित्रांनो या क्वेश्चन पेपर मध्ये पण मॅच द फॉलोइंग विचारलेलं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला हे करेक्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर इथे बघा मित्रांनो, आता थ्रोम्बोप्लास्टिन आणि ह्याचे कोफॅक्टर दिलेले असतील, राईट. जे कोफॅक्टर आहे, आता ही थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे ते कोणत्या नंबरचं कोफॅक्टर आहे मित्रांनो, ते आहे फॅक्टर 3. किती, फॅक्टर 3. आता फॅक्टर 3 जे आहे तर ते आहे 2 नंबरला. म्हणजेच ही मॅच केली आपण, असं मॅच करायचं, आधी मॅच करून घ्यायचं. तर थ्रोम्बोप्लास्टिन हे असणार आहे फॅक्टर 3. आणि नंतर मित्रांनो आता प्रोक्वेटिन जे आहे ते कोणतं फॅक्टर असणार आहे, तर ते फॅक्टर असणार आहे 6. तर ह्याच्यामध्ये हे 1 नंबरला हे जाणार आहे. फायब्रिनोजन, आता फायब्रिनोजन मित्रांनो फॅक्टर असणार आहे कोणतं, फॅक्टर 1 म्हणजे फायब्रिनोजन असतं, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहे ते, फायब्रिनोजन फॅक्टर 1 असतं म्हणून इथे जाणार. आणि प्रोथ्रोम्बिन मित्रांनो फॅक्टर 2 आहे म्हणून इथे येणार. आता मित्रांनो आता आपण जर ऑप्शन मध्ये बघितलं, हे फॅक्टर 1 हे असणार आहे फॅक्टर 3, हे असणार आहे फॅक्टर आणि थ्रोम्बिन हे असणार आहे फॅक्टर 2. तर इथे बघू मित्रांनो, आता इथे ऑप्शन ए साठी हा 2 आहे, राईट, हा करेक्ट आहे, राईट. बी साठी फर्स्ट वाला करेक्ट आहे, राईट. सी साठी फॅक्टर 1 करेक्ट आहे आणि प्रोथ्रोम्बिन साठी फॅक्टर 3 करेक्ट आहे. तर मित्रांनो ह्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 1. ऑप्शन 1 हे मॅच होत आहेत सर्व, म्हणून ऑप्शन 1 करेक्ट आहे मित्रांनो. अशा टाईपचे पण क्वेश्चन तुम्हाला DIचं प्रिपेअर करताना करावे लागतील मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8, बॅसोफिल्स ऑरिजिनेटेड इन. तर मित्रांनो आता बॅसोफिल ओरिजिनेट कुठे होतात, तर ह्याच्या ऑप्शन ए 1, 2, 3 आणि 4. तर ह्याचं मित्रांनो
करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4 मिओब्लास्ट. आता मिओब्लास्ट हे जे आहे तर मित्रांनो ह्याच्या थ्रू काय होतात, बॅसोफिल्स ओरिजिनेट होतात, राईट. मिओब्लास्ट, बॅसोफिल ओरिजिनेट इन मिओब्लास्ट. 4 ऑप्शन 4 करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो, 9 नंबरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. तर मित्रांनो हे जे अशा टाईपचे क्वेश्चन आहेत ते खूप सारे विचारले आहेत आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला परफेक्ट स्टडी करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही DI ची स्टडी करताय तर तुम्हाला जीपॅटच्या पण हार्ड लेवलची स्टडी करावी लागेल. तुम्हाला कोलॉजी मधले सर्व मोड ऑफ ऍक्शन, कोणता एन्झाईम इनहिबिट करतो, कोणता एन्झाईम प्रोड्यूस करतो, तर हे सर्व माहीत असणं गरजेचं आहे. रिसेप्टर, सायकल आणि कोणत्या सेल थ्रू कोणता RBC, सर्व बेसिक ह्युमन अॅनाटॉमी पण माहिती असणं गरजेचं आहे आणि फार्माकोलॉजी पण माहिती असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि सर्व क्लासिफिकेशन पण व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. आता इथे बघा मित्रांनो, यामध्ये जे फर्स्ट आहे ते 4th म्हणजे हे इथे येणार आहे यस फेजला. आणि आता बघा ऑप्शन बी मध्ये इटोपसाइड, इटोपसाइडचं मॅच कसे सोबत होणार आहे, G1 फेज यस. तर ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे की आपल्याला मॅच द फॉलोइंग अँटी कॅन्सर ड्रग आहेत सर्व विथ देअर सेल सायकल इफेक्ट. तर मित्रांनो हे जे अँटी कॅन्सर ड्रग आहेत त्यांच्या सेल साइड इफेक्ट सोबत मॅच करायचं आहे. आता ऑप्शन बी इटोपसाइड G1 यस फेजला मॅच होतं. आता इथे आपण बघू मित्रांनो ऑप्शन सी विनक्रिस्टिन. तर मित्रांनो विनक्रिस्टिन जे असणार आहे ते यम फेज सोलला मॅच करतं. आणि ऑप्शन डी जे आहे बिओब्लेडोमायसिन ते मित्रांनो ऑप्शन 3rd म्हणजेच G2 यम फेजला मॅच करतं. आता इथे करेक्ट मॅचिंग ही आहे. तर मित्रांनो याचा करेक्ट जे आन्सर आहे ते आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट. ऑप्शन फर्स्ट करेक्ट आन्सर असणार आहे, कारण अँटी कॅन्सर त्यांचे सेल जे आहेत सेल सायकल त्याला करेक्ट मॅच करतं, म्हणून ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. आता हे लोकल अॅनेस्थेटिक वर विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इस्टर्स अँड शॉर्ट ऍक्टिंग लोकल अॅनेस्थेटिक. तर मित्रांनो इथे दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक असा लोकल अॅनेस्थेटिक जो इस्टर असला पाहिजे आणि नंतर शॉर्ट ऍक्टिंग लोकल अॅनेस्थेटिक आहे. तर मित्रांनो इथे समजून घेणं पण खूप गरजेचं आहे, कारण इस्टर्स आणि शॉर्ट म्हणजे दोन कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत. एक तर तो इस्टर असला पाहिजे आणि शॉर्ट ऍक्टिंग लोकल अॅनेस्थेटिक पाहिजे, शॉर्ट ऍक्टिंग पण पाहिजे. तर क्वेश्चन रीड करताना तुम्हाला हे पण बघायचं आहे की तो आता इथे ऑप्शन मध्ये काही शॉर्ट ऍक्टिंग असतील पण तो इस्टर नसणार आहे, राईट. म्हणून इस्टर पण असला पाहिजे आणि शॉर्ट ऍक्टिंग लोकल अॅनेस्थेटिक पण असला पाहिजे. तर मित्रांनो हे ते बघा ऑप्शन ए टेट्राकेन, ऑप्शन बी डायब्रोकेन, ऑप्शन 3rd जे आहे ते आहे लिडोकेन आणि ऑप्शन 4 आहे प्रोकेन. तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 प्रोकेन. प्रोकेन जे आहे मित्रांनो तो आहे इस्टर पण आहे आणि शॉर्ट ऍक्टिंग लोकल अॅनेस्थेटिक आहे, म्हणून ऑप्शन 4 करेक्ट आन्सर आहे. इथे बघूत आपण मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. अँटीफंगल अँटीबायोटिक amphotericin B is obtained from. तर मित्रांनो अँटीफंगल अँटीबायोटिक जे आहे amphotericin B ते ऑब्टेन कुठून होते. तर इथे बघा ऑप्शन ए मध्ये ट्रिप्टोमायसिस पिम्पिरिया, ऑप्शन सेकंड पेनिसिलिन ग्रासोफुल्विन, ऑप्शन 3rd जे बघ आहे स्ट्रिप्टोमायसिन नोडस आणि ऑप्शन 4 जे विचारले ते बोथ 1 and 3. तर मित्रांनो इथे जर बघितलं आपण तर इथे जे अँफिट्रोसिन बी ही अँटीबायोटिक अँटीफंगल अँटीबायोटिक आहे ती ऑब्टेन्ड होते मित्रांनो ट्रिप्टोमायसिस नोडस, म्हणजेच ऑप्शन जे 3rd दिलेलं आहे ते असणार आहे मित्रांनो करेक्ट आन्सर ट्रिप्टोमायसिस नोडस. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो.
क्वेश्चन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज नॉट एन्झाईम इंड्युसर. तर इथे मित्रांनो बघा नॉट पण खूप इम्पॉर्टंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन्झाईम इंड्युसर. तर मित्रांनो DI मध्ये ना खूप सारे क्वेश्चन मी जे बघितलेत या क्वेश्चन पेपर मध्ये किंवा दुसरे बी क्वेश्चन पेपर असतील, कन्फ्युजन क्वेश्चन असतात आणि सर्व ऑप्शन जे असतात मित्रांनो रिलेटेडच दिसतात, म्हणजे सर्व ऑप्शन बरोबर आहेत असंच वाटणार आहेत मित्रांनो. आता इथे बघा फिनोबार्बिटोन. आता ही फिनोबार्बिटोन जे दिलेलं आहे ते काय करतं मित्रांनो, एन्झाईम इंड्यूस करतो. इथे विचारले की नॉट एन एन्झाईम इंड्युसर. आता फिनोबार्बिटोन जे आहे तो P450 हे जे सायटोक्रोमिक एन्झाईम आहे त्याला ही करतो, इंड्यूस करतो. आपल्याला ऑप्शन मध्ये नॉट इंड्युसर विचारलेलं आहे. फिनोटोइन पण सेम, रिपॅम्पेसिन पण सेम इंड्यूस करणार आहे. पण मित्रांनो इथे 4 नंबरला जो दिलेला आहे ऑप्शन सेमेटिडिन हे जे आहे, तर मित्रांनो हे काय करतो मित्रांनो, एन्झाईम इनहिबिट करतो. ऑप्शन 4 सिलेमेटिडिन जे आहे ते काय करतो, एन्झाईम इनहिबिट करतो, म्हणजे तो इंड्यूस करणार नाही. म्हणून नॉट एन्झाईम इंड्युसर मध्ये ऑप्शन 4 करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वन ऑफ द फॉलोइंग ड्रग. नेक्स्ट क्वेश्चन जे आहे मित्रांनो ते 13 नंबरचा क्वेश्चन आहे. वन ऑफ द फॉलोइंग ड्रग इज मोस्ट वाइडली यूज्ड ॲज लोकल एनेस्थेटिक फॉर इन्फिल्ट्रेशन, regional nerve block, epidural and subarachnoid anesthesia. It is also commonly used for topical anesthesia. तर मित्रांनो लोकल अनेस्थेटिक वरचा क्वेश्चन आहे. ऑलरेडी लोकल अनेस्थेटिक वर एक क्वेश्चन विचारलाय, दुसरा पण लोकल अनेस्थेटिक वर आहे. तर हे लोकल अनेस्थेटिक, जनरल अनेस्थेटिक, हे फार्माकोलॉजी जेवढे पण टॉपिक आहेत हे सर्व व्यवस्थित करणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. तर इथे बघा ऑप्शन आहे कोकेन हायड्रोक्लोराइड, प्रोकेन हायड्रोक्लोराइड, ल्युडोकेन हायड्रोक्लोराइड आणि मेपिओकेन हायड्रोक्लोराइड. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सर्वांमध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 3 ल्युडोकेन हायड्रोक्लोराइड. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो, which of the following antiretroviral drugs belongs on non-nucleoside reverse transcriptase inhibitor. म्हणजेच NNRTI कॅटेगरी, या कॅटेगरी मध्ये कोणता ड्रग इन्व्हॉल्व होतो, म्हणजे ह्याच्या क्लासिफिकेशन मध्ये कोणता ड्रग येतो मित्रांनो. तर इथे बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत, नेविरापिन, इंडिरावीर, रेट्रिनावीर और सेटोडिन. तर मित्रांनो इथे बघा, इथे करेक्ट आन्सर असणार आहे जे 1 नंबरला दिलेले आहे ऑप्शन 1 नेविरापिन. हे जे आहे ते काय करणार आहे मित्रांनो, NNRTI ह्या कॅटेगरी मध्ये इन्व्हॉल्व होणारा ड्रग आहे, म्हणून ऑप्शन 1 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन म्हणून बघू मित्रांनो, क्वेश्चन नंबर 15, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इंड्यूस डेल्टा अमिनोलेव्हनिक ऍसिड, म्हणजेच ALA सिंथेटेज. तर मित्रांनो हे जे आहे तर ते कोणतं ड्रग इंड्यूस करतो, कोणत्या ड्रग मध्ये इंड्यूस होणार आहे. तर मित्रांनो आजचा जो मी पॉइंट घेतला, आता मी 15 क्वेश्चनचे आन्सर या व्हिडिओमध्ये केलेले आहेत. बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचे आन्सर सांगणार आहे मित्रांनो. ते आन्सर मला सर्च करावे लागतील आणि त्यावर उद्या याच टाइमला व्हिडिओ येणार आहे. तुम्ही आता हे 15 क्वेश्चन जे आहेत ते बघा आणि त्यानुसार तुमची स्टडी स्टार्ट करा. आणि बाकीचे जे या क्वेश्चन पेपर मधले जे काही क्वेश्चन आहेत उरलेले, ते त्यांचे सर्वांचे आन्सर आपल्या YouTube चॅनलवर भेटणार आहेत मित्रांनो. आणि ह्याचे जे क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ ते मी पार्ट वाईज बनवणार आहे, कारण मला पण हे क्वेश्चन सर्च करून त्यांचे आन्सर काढायचे आहेत. आणि आज मी फक्त 15 क्वेश्चनचे आन्सर काढलेले आहेत आणि बाकी जे राहिलेले क्वेश्चन आहेत त्यांचे सर्वांचे आन्सर आपल्या YouTube चॅनलवर भेटणार आहेत. म्हणून YouTube चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि ज्या महत्त्वाच्या तुमच्या फार्मसीच्या वॅकन्सीज असतील
त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यांची सर्व इन्फॉर्मेशन भेटणार आहे किंवा महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असतील ते सर्वांची इन्फॉर्मेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. म्हणून लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती जॉईन करा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, इथं 15 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं आन्सर तुम्ही सर्च करा आणि याचं पण आन्सर मी माझ्या उद्याच्या पार्ट मध्ये जे क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहे, जे आन्सर देणार आहे त्याच्यामध्ये पण याचा आन्सर मी देणार आहे मित्रांनो. थँक्यू.